हॅलो हाय नमस्कार, मी सुप्रिया आणि माझ्या सुप्रिया पाटील आर्ट अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत घरच्या घरी दुधाच्या साठवलेल्या साईपासून लोणी आणि लोणीपासून तूप कसं बनवायचं आणि लोणी काढलेल्या या ताकापासून पनीर कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। तर आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण लोणी, तूप आणि पनीर कसं काढायचं हे आपण आज बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही कोठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा। चला तर मग आता आपण सर्वात आधी ही साय कशी तयार करायची आणि ती कशी साठवून ठेवायची हे आपण पहिल्यांदा पाहूयात। तर इथे ही माझ्याकडे ही 15 ते 20 दिवसाची साय मी जमा करून ठेवलेली आहे। सुरुवातीला ही दुधावरची साय कशी जमा करून ठेवायची ते मी सांगते। तर माझ्याकडे दररोज मी 1 लिटर दूध घेते। ते दूध मी चांगलं उकळून घेऊन थंड झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला मी एका डब्यामध्ये ही साय काढून ठेवते। त्यानंतर मी ही साय एका बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते। आता या जमलेल्या साईपासून लोणी, तूप, पनीर कसे काढायचे हे आपण आता बघूयात। सर्वात प्रथम या जमलेल्या साईपासून आपण लोणी कसं काढायचं हे सोप्या पद्धतीने बघूयात। ही साठवलेली साय मिक्सरच्या मदतीने मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी साय घालून आणि थंड पाणी घालून फेटून घ्यायची आहे। आणि थोडंफार फिरवल्यानंतर त्या साईमधील पाणी वेगळे आणि लोणी वेगळे झालेले दिसेल। हे झालं की आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व साई ही मिक्सरमध्ये फेटून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये जमा करायची आहे। अशा पद्धतीने इथे मी सर्व साईचे मिक्सरमध्ये फेटून घेऊन लोणी तयार करून एका पातेल्यामध्ये जमा करून घेतलेले आहे। इथं तुम्ही बघू शकता, इथं आपलं लोणी तयार झालेलं आहे। भरपूर असं लोणी घट्ट झालेलं आहे। ही साय मिक्सरमधून फेटून घेतल्यानंतर हे लोणी तयार होतं आणि हे लोणी एकत्र करून लोण्याचे छोटे छोटे 2 ते 3 गोळे करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या दुसऱ्या पातेल्यामध्ये हे लोण्याचे गोळे त्याच्यामध्ये ठेवून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत। इथे आपलं मस्तपैकी लोणी तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, आपलं घरच्या घरी हे लोणी पटकन तयार झालेलं आहे। जर तुम्हाला अगदीच मार्केटसारखं बटर तयार करायचं असेल तर नावापुरता खायचा पिवळा कलर आणि चवीपुरतं चिमूटभर मीठ, अशा प्रकारे तुमचं घरच्या घरी बटर तयार होईल। आणि हे तयार झालेलं बटर एका डब्यामध्ये साठवून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। आता आपण याच लोण्यापासून तूप तयार कसं करायचं हे बघूयात। त्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये हे लोणी काढून घेतलेलं आहे आणि गॅसवरती हे भांडं ठेवलेलं आहे आणि हे गॅस पेटवलेलं आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता, हे लोणी वितळायला लागलेलं आहे आणि आपलं तूप बनायला सुरुवात झाली आहे। आता तूप तयार करत असताना आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। लोणी गॅसवरती ठेवल्यानंतर तूप तयार होत असताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, नाहीतर ते उतू जाऊ शकतं आणि थोड्या थोड्याने ते हलवत राहायचं आहे।
अगदी 5 ते 10 मिनिटातच आपल्या किचनमध्ये तुपाचा सुगंध दरवळायला लागेल। इथं आपण बघू शकता, इथं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। गॅस बंद करून हे तूप थंड झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने एका डब्यामध्ये गाळून घेऊन हे तूप स्टोअर करून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता, इथे मस्त असा पिवळसर रंग तुपाला आलेला आहे। आपण ज्याप्रमाणे मार्केटमध्ये तूप घेतो तसाच या तुपाचा रंग आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने मार्केटसारखं दाणेदार घरच्या घरी पटकन होणारं तूप काढून बघू शकता। तर आता आपण इथे बघणार आहोत लोणी काढलेल्या उरलेल्या ताकापासून पनीर कसं बनवायचं आहे ते। इथे पनीर तयार करत असताना सर्वप्रथम हे लोण्यातील ताक लोणी काढून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये घेऊन उकळी येईपर्यंत ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 लिंबू त्याच्यातील बिया काढून पिळायच्या आहेत। त्यानंतर हे ताक गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर हे ताक फुटेल आणि त्याचं पनीर तयार होईल। हे पनीर एका स्वच्छ कापडामध्ये घालून ते चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ते घट्ट होईपर्यंत तसंच ठेवायचं आहे। आणि अशा प्रकारे आपले इथे हे पनीर तयार झालेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी साठवलेल्या दुधाच्या साईपासून लोणी, तूप आणि पनीर कमी वेळेत पटकन कसं काढायचं बनवायचं हे बघितलं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।